स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही अंधारात आकरेपाडा. 150 आदिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना जव्हार तालुक्यातील आग्रे ग्रामपंचायती अंतर्गत कानातपाड्याची सुमारे 150 आदिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आलं आहे. गेल्या 30 वर्षांपासून 20 ते 22 कुटुंबे या पाड्यावर वास्तव्यास असूनही रस्ता, पाणी, शिक्षण आणि अंगणवाडीच्या सुविधांचा अभाव कायम आहे. मुख्य रस्त्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पाड्यासाठी मंजूर असलेल्या रस्त्याचे काम अपूर्णच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठेकेदारांनी नव्या रस्त्याऐवजी जुन्या रस्त्याचेच डांबरीकरण करून निधी हडपल्याची चर्चा आहे. पावसाळ्यात येथे वाहन पोहोचत नसल्याने आजारी व्यक्ती किंवा गरोदर महिलांना डोलीतून 4 किलोमीटर नेण्याची वेळ येत आहे. 5वी पर्यंत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असून अनेकांनी शिक्षण अर्धवट सोडल्याचे सांगितले जाते. पिण्याच्या पाण्याची व अंगणवाडीची सुविधाही नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विक्रमगड तालुका प्रमुख प्रमोद पाटील व शहर प्रमुख मनोज खरवडे यांनी दिला. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी निलेश गावांडे यांचा रिपोर्ट. आता आपण आलेलो आहेत आक्रे गाव, आक्रे ग्रामपंचायत कानातपाडा. ह्या कानातपाड्याची अवस्था अशी आहे की मेन रोडपासून कमीत कमी हा 3 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. त्यामध्ये 1-1.5 किलोमीटर अंतरावरती रस्ता ऑलरेडी अगोदर झाला होता. त्याच्यानंतर पुन्हा चालू वर्षी जो रस्ता झाला तो त्याच रस्त्याने पुन्हा तो रस्ता करण्यात आला, डांबरी रस्ता झालेला. आणि पुढे उर्वरित 1.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो तसाच आहे. इथे जाणाऱ्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पेशंटला येण्यासाठी कुठलीही सुविधा नाही. डोलीनी पेशंट न्यावे लागतात. त्यानंतर राहिला शाळेचा विषय, तर ही मुलगी बघा, ही 12वीला आहे. ही 12वीला शाळेत जाताना इथे 5वी पर्यंत शाळा आहे, पण ही तू शाळेत कोणत्या मार्गाने जाते? मी शाळेत हे इकडनं डोंगर भागातून तिकडून जाते. हा बघा, म्हणजे हा रस्त्याने जाता येत नाही म्हणून ती त्या डोंगरावरून शाळेत डेंगाजी मेट, बरोबर ना, तिकडे तू उतरून शाळेत जात होती. त्या रस्त्याने डेंगाजी मेटला बसायला जात होती. म्हणजे किती आपण हा नक्की गाव महाराष्ट्रात आहे का, हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत की नाही, आपण कुठल्या पारतंत्र्यामध्ये आपण राहतोय, शासनाचा कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टीवरती निर्बंध नाही किंवा चांगला बघण्याचा दृष्टिकोन नाही. तर ह्या जनतेला कधी न्याय मिळेल, या न्यायाच्या प्रतीक्षेत ही जनता आहे. मावशी सांग, तुम्ही पेशंट आणि तुम्ही बाजाराला किंवा जाताना तुम्ही पावसाळ्यात जाता, कसे जाता? पावसाळ्यात तिथून आम्ही पायी चालत तिथे रोडवर आम्ही जातो आणि तिथून मग जीपने जाते. म्हणजे इथे काहीच वाहन येत नाही. काहीच वाहन येत नाही. आजारपण जर असलं, म्हणजे जसं आता काही महिला गरोदर वगैरे असतात किंवा एखादा खूप सिरियस पेशंट आहे, खूप आजारी आहे, त्याला तुम्ही कसं नेता इकडनं? मग ते गरोदर बाई राहिली, तिचे पोटात दुखायला लागले, थोडं पोटात दुखायला लागले, तेवढ्यातच आम्ही सांगायला होते तिला. मग इथून पायीच आम्ही तिथ परत घेऊन जातो. म्हणजे पूर्णपणे तयारी तुमची असते, डॉक्टरांच्या आधीपासूनची तयारी तुमची असते. हे बघा, हा पैशाचा हा अपार, जे आपण बोलतो की आदिवासी समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिली जाते, परंतु इकडे असं बघताना असं वाटतं की ही निधी फक्त शाब्दिक निधी आहे की काय. तर हे ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं संगनमत असल्याचं इथे स्पष्टपणे दिसून येतं. जिकडे शाळेच्या विद्यार्थ्यांना ही डोंगरी पार करून त्या साईडला जावं लागतं, कारण त्या बाजूला डेंगाची मेट हे गाव आहे, तिकडनं ह्यांना बसेसच्या वगैरे सुविधा आहेत, परंतु इकडनं हे गेले 2 किलोमीटरचं हे अंतर आहे. इथे 20 घरांची वस्ती आहे, जवळजवळ 125 लोक इकडे राहतात, परंतु इकडे आज परत कुठलंही रस्त्याचं अजून परत नियोजन झालेलं नाही शाळेचं नियोजन झालेलं नाही पाण्याचं नियोजन झालेलं नाही. असं वाटतं की खरोखर जसं शासनाने उल्लेख केलेला आहे की हा दुर्गम भाग आहे, अतिशय दुर्गम भाग आहे, तर खऱ्या अर्थाने दुर्गम भाग आहे, परंतु इथे कुठल्याही अधिकाऱ्याचं किंवा प्रशासनाचं किंवा कुठल्याही नेत्याचं इकडे काहीही लक्ष नाही आहे. तर कोणाला पाहिजे? आता हे समोरच बघा, हे जल जीवन मिशन पाईप टाकलेला आहे, खालती विहीर बांधलेली आहे, ते पाईपाला पाणी नाही. आता या लोकांनी कसं जगायचं? यांना विहीर नाही आहे, 1.5 किलोमीटर अंतरावरती विहीर आहे, कुठल्याही प्रकारची टाकी बांधलेली नाही. म्हणजे आज यांनी जगायचं की मरायचं हा प्रश्न मोठा पडलेला आहे. कारण जीवनात त्यांनी जन्म घेऊन आणि ह्या यातना त्यांना जर भोगाव्याशा वाटत असतील तर त्यांनी करायचं काय? शासनाने कृपया आमचे हात जोडून विनंती आहे
की शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्या हक्काचे जे न्याय त्यांना जो मिळाला पाहिजे तो मिळवून द्यावा. सरकारच्या खरोखर आम्ही आभारी राहू, कारण विनंती करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही. परंतु आमच्या विनंतीचा मान जर ठेवला नाही तर या गावासाठी उग्र असं आंदोलन छेडलं जाईल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद जी का आहे आणि त्या पक्षाचं काय काम आहे ते आम्ही दाखवून देऊ आणि 100% यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या जनतेच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहणार. हा इशारा आम्ही आज शासनाला देत आहे.